कांदा पोहे झालेले आहे। आपण पोहे बनवतो आहे, कांदा पोहे बनवतो आहे। त्यासाठी एक 50 ग्रॅम हे पोहे घेतले, म्हणजे जवळजवळ 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, त्याला बारीक कट करून घेतलेला आहे। 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी। त्याचबरोबर कढीपत्ता घेतला आहे आणि किसलेलं खोबरं अगदी थोडंसं घेतलेलं आहे। फोडणीसाठी म्हणजे जवळजवळ शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे करण्यासाठीच। त्यावर मीठ घेतलं आहे अर्धा चमचा आणि अगदी 10 ते 15 दाणे शुगरचे घेतलेले आहेत, म्हणजे साखरेचे घेतलेले आहेत। आणि हे जिरं घेतलेलं आहे तळक्यासाठी आणि मोहरी घेतली आहे। त्याचबरोबर हळदही मी घेतलेली आहे पाव टीस्पून। कटोरी घेतलेली आहे। आता आपण प्रथम पोहे भिजून घेऊया। हे पोहे घेतलेले आहेत, आता आपण त्याला भिजून घेऊया। अगदी पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, बघू शकता। त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अगदी किंचितभर याला ठेवायचं आणि नंतर पाणी काढून घ्यायचं याच्यातलं। आपण पाणी काढून घेतलेलं आहे पोह्यांमधलं। आता आपण याला असं झाकून ठेवूया आणि तिकडे फोडणीची तयारी करायला घेऊया। तेल गरम झालेलं आहे, 1 टेबलस्पून तेल मी घातलेलं आहे। आता प्रथम आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी कशासाठी घालायची असते तर तळक्यासाठी असते, याने छान स्मेल येतो आणि मोहरी आपल्याला एक मसाल्याचा पदार्थ असल्यामुळे आपल्या याच्यामध्ये ती घालतात। त्याचबरोबर आता मी शेंगदाणे घालून घेते आहे। नवीनच मुली जर पोहे वगैरे शिकणार असतील तर त्यांनी सुरुवातीला शेंगदाणे न घालता त्याआधी फ्राय करून घ्यावेत आणि बाजूला काढून घ्यावे, परंतु हे मला सवयीमुळे जमतं म्हणून मी हे शेंगदाणे याच्यात घालून घेतलेले आहेत। ते बघू शकता। मी आता शेंगदाणे टाकून घेतले आहे व याला छान फ्राय करून घेते। हे आपले फ्राय होत आले आहेत। आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते। कढीपत्ता हा एक आपल्या भाजीचाच हे आहे, कोथिंबीरसारखाच याचा वापर असतो आणि कढीपत्ता आपण त्यामुळेच घालतो। त्याचबरोबर आता हिरवी मिरची घालून घेते आहे। हिरवी मिरची पण ही टेस्टसाठीच आपण वापरतो। नवीनच मुली काही स्वयंपाक शिकत असतील तर त्यांना माहिती नसतं कुठलं जिन्नस कशासाठी वापरतात, तर हिरवी मिरची वापरण्याचं कारण की त्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। आता आपण कांदा घालतो आहे। अर्थातच आपला हा कांदा पोहा आहे त्यामुळे मी भरपूर कांदा घातलेला आहे, बघू शकता। स्मेल फार सुंदर सुटलेला आहे। कांद्यामध्ये पण भरपूर विटॅमिन्स असतात। त्याचबरोबर कांदा आपण नेहमीच जेवणात वगैरे वापरतो आणि उन्हाळ्यात आवर्जून कांदा खाल्ला जातो। हा कांदा पोह्यातला आपला हा कांदा आहे आणि हा मी 1 मीडियम साईजचा घेतलेला आहे, बघू शकता। आता होत आहे, छान होत आलेला आहे। आता आपण व्यवस्थित फिरून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये प्रथम मीठ घालून घेऊयात। मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा मी घातलेला आहे। मीठ वगैरे अगदी प्रमाणात व्यवस्थित घालायचं आहे पोहे बनवताना। नवीनच मुली जर ब्रेकफास्टची एखादी रेसिपी ट्राय करत असतील तर पोह्यांनी करायला हरकत नाही। अगदी चिटकीभर मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद ती पण टाकून घेते आहे आणि फिरून घेते आहे। गॅसचा वीज लहान केलेला आहे। मिठाचं प्रमाण व्यवस्थित असावं। साखर पण आपण चुटकीभर टाकलेली आहे, त्यामुळे या पोह्याला छान टेस्ट येते। खमंग स्मेल सुटलेला आहे त्याचा। आणि हे 1 वाटी पोहे, एका व्यक्तीचा हा नाश्ता आहे। 1 ते 2 लोकही याला खाऊ शकतात। जनरली ज्याच्या त्याच्या याच्यानुसार असतं, परंतु एका व्यक्तीसाठी हा मी नाश्ता बनवलेला आहे। हे फिरून घेते आहे व्यवस्थित, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण याच्यावर एक झाकण ठेवतो आहे। झाकण ठेवून याला अशी दणदणीत कुकिंग अशी व्यवस्थित एक वाफ आणूया। मीडियम फ्लेमवर ठेवून याला एक छान वाफ आणूया करूया। आपल्या पोह्यांना छान वाफ आलेली आहे, बघू शकता। आपले पोहे रेडी झालेले आहेत सर्विंग डिशमध्ये काढायला। छान स्मेल येतो आहे।
आपले पोहे रेडी झालेले आहेत. मी आता एका सर्विंग डिशमध्ये याला काढून घेते. आपले छानसे चविष्ट असे कांदा पोहे तयार झालेले आहेत. नवीनच मुली कोणी स्वयंपाक शिकत असतील किंवा ब्रेकफास्टसाठी रेसिपी शिकत असतील तर अशा पद्धतीने कांदा पोहे करून बघायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूयाच अशा छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.